रात्रीच्या आहे ना 2 भाकरी उरल्या होत्या. म्हटलं आता ह्या भाकरींचं काय करायचं? तर मी काय केलं 2 तास पाण्यात भिजत घातल्या त्या भाकरी आणि मिक्सरला मस्त अशा बारीक करून घेतल्या. त्यामध्ये ना छोटासा एक कांदा, भरपूर अशी कोथिंबीर, तीळ आणि ना अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घातली, थोडीशी हळदी आणि थोडीशी धना पावडर घातली आणि काय केलं होतं मी चण्याचं पीठ आणि बाजरीचं आणि गव्हाचं पीठ अशी 3 पीठ आहे ना थोडी चिमूट मी घेतली होती आणि चवीपुरतं मीठ असं करून आहे ना सर्व पीठ मस्त असं मळून घ्यायचं. आपल्याला एक थेंबही पाणी घालायचं नाही. त्या पिठामध्येच आहे ना आपल्याला मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे. छान मस्त मऊसूत असा मळून घ्यायचा आणि काय करायचं आहे आपल्याला आपण लस्सीचं पॅकिंगचं जे माझ्याकडे बटर पेपर होते ना ते घेतले होते खाली खालच्या साईडला आणि वरच्या साईडला एक ठेवायचं. मध्ये आहे ना उंडा ठेवायचा. मस्त असे गोल आकारात आहे ना लाटून घ्यायचे. थालीपीठ एवढे छान होतात ना थालीपीठ की काय सांगू. आपण आहे ना थोडंसं पीठ पातळ झालं ना ती ओलं म्हणजे रुमाल करून त्याच्यावर पण थापू शकतो. पण मला आहे ना हे सोपं पडतं म्हणून मी काय केलेलं बटर पेपरच वापरलेला आणि पीठ आहे ना असं जरा घट्टसर मळलं होतं म्हणजे लाटण्याने जेणेकरून लाटता येईल. आणि तसंच बटर पेपर धरून आपल्याला तव्यावरती पलटी करायचं आहे थालीपीठ आणि छान असं झाकण मारून आहे ना खरपूस लाल पर्यंत आहे ना मस्त असं भाजून घ्यायचं. एवढं छान लागतं ना. तुम्ही कधी शिळ्या भाकरींचे असे थालीपीठ बनवलेत का हो? थालीपीठाचे आपण जे पीठ बनवतो ना भाजणीचं त्याच्यापेक्षाही हे म्हणजे थालीपीठ एवढे टेस्टी लागतात ना. आपल्याला कोथिंबीर जास्त प्रमाणात घालायची त्याची टेस्ट खूप छान येते आणि मला तर एवढे हे थालीपीठ आवडतात ना. अभिला, भक्तीला आम्ही सर्व मस्त असे एन्जॉय करतो. खूप छान होतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.